हो गड्या देईदास देईदास. काय झालं देईदास देईदास करून राहिला तू? हा काय म्हणतो? गड्या देईदास माय बकऱ्या पाहिल्या का तुला? हा माय बकऱ्या पाहिल्या का? या घरी कुठे बकऱ्या आहेत बे? बकऱ्या पाहिल्या का बाई? का बसण्यावर राहिला का रे? हा हो बाई काय का दौरा गिवरात नाही पडलाय? पागल तरी झाला हा? भाऊ दौरा गिवरा काय पडीन बापा यायले? या माणसानं कालच बकऱ्या आणल्या ना काल इकत किती मोठ्या, पण आज न गायब झाल्या बा बकऱ्या. कोण नेल्या कोण नाही आम्ही तेच तर पाहून राहिलो बापा. कुठे गेल्या आमच्या बकऱ्या? तर काल आणल्या आज गेल्या, मग गेल्या त्या पोटात खाल्ल्या त्या. आज राहिल्या बकऱ्या किती होत्या किती होत्या? हो देईदास हो काही बोलून राहिला का लेखा? 2 लाखात नुकसान आहे ना माय. 20 बकऱ्या होत्या माय, 20 बकऱ्या आणि तू म्हणता खाल्ल्या? गड्या शिवला तू एवढा लढ बोमल करून राहिला, पण मला नाही वाटून राहिलं बा. मला भरोसाच नाही बसून राहिला गड्या. तू कसं होईची उद्या बनवलं लोक रे, म्हणून कसं मला वाटून नाही राहिलं. खरं नाही वाटून राहिलं भाऊ. खरंच आणल्या ना बापा त्यानं बकऱ्या, खरंच आणल्या ना. मी पाहिलं ना बापा, त्याला पाणी पाजलं काल, चारा पाणी केलं, सगळं केलं ना मी काल, पण आज गायब झाल्या ना बकऱ्या. कोणा नेल्या कोणा नाही बापा, काही पत्ताच नाही ना. गायबच केल्या डायरेक्ट. बरं बा कसं, पण मला तर काही दिसल्या नाही बा तुमच्या बकऱ्या कोणत्या होत्या आणि काय होत्या. अरे कधी बकऱ्या होत्या काय शिक्का नाही आहे की हे शिवलालची बकरी, हे ढमक्याची बकरी, हे टमक्याची बकरी, असं तर काही नाही आहे. नावाने तर काही चालत नाही बा, पण मला दिसल्याच नाही. हा तुम्ही पाहा बा गावात काय. बरोबर बा दिसल्या नाही तर चाल बा, चाल जमलू गावात जमलू. हा माणूस मॅट आहे, हा काय सुद्धा सांगणार आहे का? तुलाच माहिती आहे कसं आहे. चालत्या खाड्या गेली की काढणार मग का बापा. चला लवकर बापा. तुम्ही सगळा घोर करून ठेवला. काही गरज होती काय? काही गरज होती का एवढ्या मोठ्या बकऱ्या आणायची? 2 लाखाचं नुकसान आहे की नाही आता? बकऱ्या दिसल्या तर बरं, नाही तर मग काय करसान आता? जीव द्यायची पाहिजे आहे की नाही? तुम्ही असे काम करत नका जो बा. तुम्हाला हे की नाही जमत नाही काहीच तुम्हाला. तुम्ही करता काय होते काय तुमच्याच्यानं? देणं आता माझ्या झालं ते झालं. आता तू आली तू किंगिरी लावून राहिली मामा ग. मामाले माहित आहे एकत. तू बोल नको बा, बोल नको. माझ्या एकटं जीवात जीव नाही आता. काय शिवल्या लोक तू लोकांच्या मुंड्या मोडत आला, आता तू मुंडी मोडली बोल. बकऱ्या आणल्या गेल्या कोण द्या चोरून द्या, त्याला खाल्ल्या असतील कोण तडसा पडसा नाही खाल्ल्या. दुसऱ्याची जिरवली की स्वतःची जिरतीच माणसाची. बेकार आहे, नीतीचा खेळ बेकार आहे. या शिवल्याला असंच पाहिजे होतं, याची तास तर जिरीन ना. आता बस म्हणा 2 लाखांत बसलं चोये दादा. घे म्हणा दाबून कसं आहे तर असंच पाहिजे. फकणी गेली हा मग माझ्यावर तो आहे ना, त्याला गड्ड्यात घालते ना. जडी बोट घालायला राहायचे. बरं झालं असंच पाहिजे. अरे असंच पाहिजे. चाल जा, आपल्याला काही खेळ देणं नाही साय याच्याशी. त्याचा विचार करून आपण पागल होता का बाबा? आपण विचार करा दलिंद जरा जा. बरा झाला खलास सायला शिवल्याचा. शिवल्या फिटला रे, शिवल्या फिटला, बरा फिटला सायला. शिवल्याला भाऊ कुकडे चालले बाबा जोडप्यानं? हा काय बाबा का तिळी संग्रहाल का उखाणी घ्यायला चालले का बाबा? पाटील काय सांगू तुले, हे खाली उखाणी फुकानी मा उखाणा निघला ना. 2 लाखानं चोळून बसलं ना मले. पुरं बुज बसलं काय सांगू. चुका लावून मारली कोण माई. 2 लाखाच्या बकऱ्या आणल्या म्या, फक्त वाळग्यात कोंडल्या, पाणी पाजलं, चारा टाकला. घरी जात नाही, घरून वापस येते तर लंपास. कुकडे गेल्या बकऱ्या दिसून नाही राहिल्या. हो बाबा शिवलाल भाऊ, तुम्ही कधी आणल्या बकऱ्या? काय दिसले नाहीत बाबा. काय बापा काय सांगा आता तुम्हाला. मलाच तर माहित नव्हतं बापा या माणसानं बकऱ्या आणल्या. तर बकऱ्या आणल्या वाळग्यात बांधल्या बापा. मला सांगले येईन बकऱ्या आणल्या म्हणून चाल पाहायले. बापा गेलो आम्ही, मस्त पाहिलं, चारा पाणी केलं आणि बस डायरेक्ट गायब झाले बा बकऱ्या. आता कोणा नेल्या आणि कोणा नाही काही समजूनच नाही राहिलं. फिरून राहिलो आम्ही पाहायले वन इकडे तिकडे. हा माणूस काम बी करते तर एक काम धड नाही करत ना. असे आधी अपुरे काम करते. आता झालं की नाही बकऱ्याचं, गेले की नाही बकऱ्या आता 2 लाखाच्या. दिसल्या तर बरं, नाही तर मग घ्या. काय भा शिवलाल भाऊ काव कसं केलं हो बापा तुम्ही? नाही कुलूप मुलूप तर लावते बाबा चांगलं. काही थोडी राखण राहते बाबा. एवढा मोठा 2 लाखाचा माल वाळग्यामध्ये ठेवला तुम्ही ना. मग घरी बांधून द्याल त्या तुम्हाला बकऱ्या? काही राजे बेवारच काम आहे तुमचं. अरे बाबा मी लहानचा मोठा झाला तर मा वाळग्यातून कुठली नाही गेली असून. पराठ्या नाही गेल्या. बकऱ्या जातीन काय याची भरोसाच नव्हता ना मले. एवढे चोट्टे होतील लोक तर. अचानक झालं ना माझ्यासोबत शाळा विठ्ठल नामाची. मी तर त्याचा गुरु. पण आता मला चॅट दिली साय गेली नव्हती मायले त्या. काय बा शिवलाल भाऊ घरी बांधते बापा वाडग्याच्या. काय भरोशावर राहू नका आता. परभ्याचे पंचांग झालं आता. CCTV लावा लागतात. बेकार होईला जमाना हा. कोणाला टोपी शिवीन कोणी काही सांगता येत नाही.
खरंच ना, मी लय सांगतो येईले की तुम्ही असं करू नका बरं, असं करा, अशानं असं होईन आपलं, अशानं चांगलं होईल. पण हा माणूस एक एक गोष्ट नाही घेत ना माझ्या कानावर. मला तर निरा असं हकलूनच लावते हा माणूस, एक गोष्ट नाही ऐकत. मग ही असं होते मग. मी शिवलाल भाऊ भलते रिकामे काम करायचे. बकऱ्यान फकऱ्या घ्यायचं काही काम होतं काय आता सांगा. आता बरं होतं ना चालू आपलं ते मार्केटमध्ये जाऊन घरी येणं. ही रिकामतोड धंदे या शिवलाल भाऊ बोलती येतात बाबा. काही गरज आहे, ही रिकामतोड लोकही धंद्यात बकऱ्यान फकऱ्या जाणं, फकण्या लोकही. शिवलाल भाऊ एवढा मोठा माणूस शिकेल सवरेल बकऱ्या. आणि आता बसलो की चुवून सांगा बरं गेले 2 लाख रुपये. हा आमचा माणूस मॅट आहे ना, या माणसाला काही समजतच नाही ना. किती सांगा तर जाऊ द्या बापा, डोकं फोडू नये. काय आता झाली ती गोष्ट, काय आता येईन. अरे बाबा पाटील, तू नुसतं तत्वज्ञान पाशीन भाऊ, तू काही खरा नाही माणूस नाही. तू काही सांगून नाही राहिला. बकऱ्या दिसल्या का तुले की काही ढमुक गेल्या की इकडे गेल्या की तिकडे गेल्या. अरे बाबा शिवलाल भाऊ, मला माहित नाही, ठाऊक नाही, मला इकडून बकऱ्याचं खाण नाही दिसलं, काय नाही. मी काय सांगू तुम्हाला हो बा. चाल चाल, हे काही खरे नाहीत गावातले लोक, हे माया फारे बुऱ्यावर बसेला. चाल बरं पाहू वर आपण. चाल आता चालव चाल. बंद गाव पाय दैनी घाल ना आता, पाय इकडे तिकडे आता. आता मला थंड तीच आहे आता. बंद्या गावात फिरून या कोपऱ्यात आहे काय, त्या कोपऱ्यात आहे काय, यानं पाहिली काय, त्यानं पाहिली काय. बंद्या रस्त्यावरच्या माणसाला विचारा तुम्ही आता. याले असंच पाहिजे होतं. हा लोकांले गड्ड्यात टाकते की नाही, बरा पडला गड्ड्यात सायाचा. बरी शिवली आहे चड्डी साया झाली. बकऱ्या गेल्या, बऱ्या गेल्या साया याच्या. असंच पाहिजे दाबून. तर वय फडफड करते ना, जाऊ दे, बरं झालं याचं. असंच पाहिजे चंदन. दुसऱ्याच्या टावर जर लोणी खाते ना शिवल्या की म्हणा दाबून. आता तुझ्याच टावर जर लोणी खाल्लं कोणी जरी, बाबू दुसऱ्याला गड्ड्यात टाकले, स्वतः मग गड्ड्यात जातेस. या शिवल्याचं तसंच व्हायला पाहिजे. बुडवा हे तर शिवल्याची बायको फिरून राहिली, कुकडे फिरून राहिले काय सर्वात नाही करून राहिले. हा उघडा, मला तेच वाटून राहिलं, हे सर्वच करून राहिली वाटते बा तुरीचा. नक्की याची ढेमड्याला लागली यंदा, काही सोय नाही वाटते याची. म्हणून तो दोघंही नवरा बायको फिरून राहिले. काय नको हे लोक फोकतात. ढेमड्याला लागेल नाही तर काय तर बुडवा, कामधंदेच करणं नाही ना. सारी लुच्चे शाही. एखादा बकरा भेटला नशीन, आता बजारची सोय नशीन काही. म्हणून तर हे आता सर्व करणं झालं तुरीचा, तुरी मागात ना. जाऊ दे बाबा, त्याचं नाव नको करू बाबा. हीच केलं वांगा आहे ते. पर बाबा इकडे जेवून राहिला बाबा, दोघंही नवरा बायको इकडे जेवून राहिले. हे तर काली येतात रे बाबा, डोकं खायला आता इकडे. बुडवा आता कसं बाबा, इकडे जेवून राहिले धावत पोयात. बुडेबा माझ्या बकऱ्या पाहिल्या आहे तुम्ही ना? बकऱ्या पाहिल्या का? मी तर काही कोणत्या बकऱ्या पाहिल्या नाहीत बा. तुही पाहिल्या नाहीत, दुसऱ्याच्याही पाहिल्या नाहीत. पण तुला कधी आणल्या बकऱ्या? बापा बुडेबा, कालच बकऱ्या आणल्या ना म्या, फक्त वाडग्यात कोंडल्या बापा. सकाळी वाडग्यात गेलो तर एक बकरी नाही वाडग्यात. काय झालं काय माहित बा, पुरा जंगल थांबवला पण दिसून नाही राहिला. त्या माहिले बुडेबा दिसल्या ती सांगा. शिवलाल भाऊ तुम्ही असे काही बोलून राहिले बा की बकऱ्याच्या मस्तका शिक्के मारायला तुम्ही ना. हे शिवलाल भाऊची बकरी, हे याची बकरी, हे ढमुकची बकरी. बकऱ्या कोणाची आणि का कोण कोणाला वैयक्तिक. खरंच गड्या शिवला, काय आम्ही बकऱ्या फकऱ्याचं काही पाहिलं नाहीत बा. पाहिले असतील तर सांगा ना बापा, खरं खरं सांगा ना. आमचा जीव नाही लागून राहिला बापा. बकऱ्या गेल्या ना किती मोठे, आमच्या 2 लाखाचं नुकसान झालं ना. काय करा आता सांगा ना, दिसल्या का तुम्हाला? नाही ना बाई, दिसल्या असत्या सांगितलं असतं बा आम्ही ना. बकऱ्या दिसल्याच नाही ना आम्हाला, तर काय सांगा बा. सांग बा तू. एक बकरी नाही आली या जंगलात, काय सांगा. आमचा माणूस अगं आहे ना. काले बकऱ्या फकऱ्या आणा लागतात. बसले की 2 लाख उरावर. आता दिसल्या तर बरं बकऱ्या, नाही तर झालं पांधान. मग आता तू अशी बोलू नको ना, आम्हाला माहित आहे ना आता काय आहे. फालतू तू टोमणे मारून राहिली, मला घेणार देणं झाली माझी आणि चुकी. आता काय करू. मुकाट्यानं अटून लवकर आता झामलो बकऱ्या. काय गप्पा मारत बसून राहिले तुम्ही. याले विचारू दे, त्याला विचारू दे. कोणा पाहिलंच नाही तर कोण काय सांगेल. चला लवकर, आपल्यालाच पाहा लागेल. हो चालचा. अशी अद्दल तर मला जिंदगीत नाही घडली ना बाबा. हे तर काही झालं बा, काही झालं. हे त्या माहिले माझ्यासोबत कोण गेम केला. मला तसंच पाहिजेत ना दाबून. कोण माझ्यासोबत कसा काय खेळ केला तुम्ही करतात. तुम्ही लोकांना बुसणं देतात. पाणी वाटत तुम्हाला काही. आता स्वतःला बसलं तर कसं वाटून राहिलं, आता कसं वाटून राहिलं. शिवल्यानं बकऱ्या आणल त्या गड्या की काय, म्हणजे हाचाटा मारून राहायला काही समजत नाही बा. एक तर हा माणूस कसं तोंडानं भाद्रा आहे भाऊ शिवल्या. हा बायकोली बनवून चिवत्या. या जो असतील काही लाडक्या बळक्या पैसे जमा होईल काढलेच तिने यानं. हा काय माणूस आहे का? मला तर असं वाटते या शिवल्यानंच काहीतरी शाळा भरवलं असेल विठ्ठल नामाची. हे या शिवल्यानं काय केलं असेल माहिती आहे काय? एखाद्या पेपरानं म्हटलं असेल माळ्यात बकऱ्या कोण तू आणि रात्री घेऊन जातो, मा बायकोचे पैसे काढापुरते फक्त, अशी शाळा फिरवली असेल यानं. नाही, हा शिवल्या आहे म्हणा तसा बावलीच आहे म्हणा. हा पैसे काढायसाठी बायकोली चिवत्या बनवले आहे ना. आता बकऱ्या करून राहिला. दिवसभर बायकोली फिरून थंडी गार करून टाकील. घरी नेऊन मग म्हणजे आता बकऱ्या दिसून देणार. आता काय करू, आता गेले पैसे.
याला मुडलं मग. हो बुडे बा, तशी शाळा आहे, काही खरं नाही. जाऊ दे बा, चाल आपले कामं कर बा, कामं राहिले. हो चला चला. मी म्हणतो तुम्हाला असा शिल्लकपणा काऊन येते? शिल्लकपणा काही करायची गरज होती काय? बकऱ्या घ्यायची काही गरज होती काय? 2 लाख कमी आहेत काय? किती 2 लाखाचा झाबू बसला आता? कोणा नेल्या बकऱ्या कोणा नाही तुम्हाला मी सांगतो काय आणि तुम्ही करता काय? तुमच्या कानात जरासा उजेड पाडानं ऐकत जाणं. माया म्हटलं बायको आहे की कोण आहे मी? लोक पाहणं कसे ऐकतात तर बायकायचं आणि तुम्ही पाय. आता उदार भेटल्या त्यानं मुले मी का नगद पैसे मोजले काय? म्हटलं जमते लेख मस्त. आता कसं वावर खाली झाला, जंगल खाली झाला, मस्त चारत जाऊ सायचं. दुसऱ्या कामाला गेल्यापेक्षा बोल आहे स्वतःची रोजंदारी. आणि तुला सांगतो लाखाचे 3-4 लाख रुपये सहज होत होते म्हणून ना बापा, तुम्हाला लाखाचे तर 2-3 लाख बातच करता येतात बापा. 2 लाखाचे तुम्ही झिरो आले ना, झिरो बजेट झाला ना तुमचा. काय कुदून राहिले 2 लाखावर काय बापा? काय तर मग उधार घेतल्या बकऱ्या उधार. तो व्यापारी येणार नाही, उरावर नाही बसणार आपल्या. दे माय पैसे म्हणून त्याला काय खपण्या देसा ना आता हाती. आता माझ्यानं गलती झाली, जाऊ दे आता. झाली आता काय करणार आहे? मला सायचं वाडग्यात झपेल पुरलं असतं. घरी येऊन झपलो मी एक रातभर. माशेरी शाळा झाली इकडे. 2 लाखाला चुना लागला मला. तर कधीच होत नाही ना. मी तर लोकांना चुना लावणार आहे, पण मलाच चुना लावला. कोण लावला तर त्या मायले त्याच्या सारं गाव समजलं, पण मला बकऱ्या दिसल्या नाही. चोट्ट्या नेल्या काय मस्त छिनाल जाणं. शेळ देऊन काही फायदा आहे काय? तुमच्याच सारखा तो. तुम्ही लोकायले करता ना, बुचणं देता ना, शेळ देता ना. लोकांनी तुम्हाला दिलं बुच्चन, आता घ्या ना दाबून. कुकून भरसान आता 2 लाखाच्या बकऱ्यात तर काय देसान त्याले? कुठून आणसान पैसे? आता तू जास्त बळफळ करू नको. तू जास्त मा डोकसंच खाऊ नको. आता मा मस्त किक्त काम नाही करून राहिलो. मा मेंदू बंद पडला आता. माय 2 लाखाला चुना लागला मला. माय मी अशी रिकामी धंदे करत नसतो. फसला मा सारा गेम फसला. तेच येते तुम्हाला. आपण काही बोललो हे जास्त बोलूच नको तू. माझ्या डोकसं दुखून राहिलं, माझ्या डोकसंच नाही चालून राहिलं. तुमचं डोकसं कधी चालते नाही तर. अरे वेळा शिवला घर दिसल्या की नाही बा बकऱ्या? अच्छा काय हो बा शांताराम भाऊ, बकऱ्या दिसणं फिसणं. चुना लावला कोण जरी मले. शिवली मला 2 लाखाची चड्डी कोण. तुमचा माणूस सगळ्या घाट्याचाच बजेट आहे ना शांताराम भाऊ. आता काय सांगा तुम्हाला? आता सांगून काहीच फायदा नाही ना. माणूस ऐकत नाही ना आपल्या. म्हटलं असंच होणार आहे मग. काय बा आले का शिवला? एवढा चंड असल्या आले का तू माणूस? असं झालं का तुझ्यासोबत? खरंच आणला होते की पण तुला बकऱ्या? मला इतकी गॅरंटी वाटत नाही बा. तू अशी फोकाने मारून राहिला. हो सांगू शांताराम भाऊच्या कानात सांग. आता फक्त मी व्हिडिओ नाही काढला राजा. अरे बकऱ्या आणल्या होत्या ना बा म्या. काय सांगा तुम्हाला? सांगू शांताराम भाऊ सांग. सांगू बापा आता? खरंच शांताराम भाऊ आणल्या होत्या ना बापा बकऱ्या. आणल्या होत्या ना त्यानं. पण बापा एका रात्रीत कोणा नेला आणि कोणा नाही काही पत्ताच नाही ना बापा. काही सुरागही नाही ठेवला की कोणा नेल्या असतील कोणा नाही. असं काही लक्षातच नाही ना. तुम्ही तर काही आमच्या बकऱ्या पाहू लागत नाही बापा. कुकडे दिल्या कुकडे नाही तर. आता मोठे माणसं काय गरीब ऐकणार बापा? या बुडेलीच्या किती वाडगे थांबवले आम्ही ना. याच्या वाडग्यात असतील बकऱ्या, तुझ्या त्याच्या वाडग्यात असतील. आखरी शेवटी झाबरून जाऊन पोहोचलो आम्ही. त्याने मोठं खाणं आणलं बकरे. त्याचं पाहिलं बा आपण. रे बा शिवला खरंच ना. आम्ही तुझ्या बकऱ्या थांबवल्या बा. झाबऱ्यानं बकऱ्या आणल्या का? झाबऱ्यानं? हो ना बा, झाबऱ्याने बकऱ्या आणल्या आपल्या गावात. चाल बर पाहू बर आपण. झाबऱ्या बकऱ्या पाहू. मला येऊ द्या बा पाहून येऊ द्या मला. हो या जाऊन या पाहुणे. मायलेला हुंगेच काम आहे बापा हे. आल्या बेजा भोला माणूस आहे बा शिवल्या. जरा मी जाईल की नादीच नको लागू. तू पुरा पागल आहे हा. ह्याप मॅडा आहे साधा हा. आपण काल नांदी लागतो या मॅटाच्या. हो चाल बा. चला पाय हो आपल्या बकऱ्या पाहिनं कुठे आहेत तर पाय हो. या सायच्यानं झाबऱ्यानं अटी आणून ठेवल्या आपल्या बकऱ्या. आपल्याच बकऱ्या आहेत ना. आपल्याच बकऱ्या आहेत ना ह्या. हो बापा ह्या तर आपल्याच बकऱ्या आहेत ना. आपल्याच आहेत ना ह्या. मायले चोट्ट्या खाणीच्या चोरल्या काढ तुम्ही बकऱ्या माया. अटी आणून ठेवल्या. गात पाता नाही लागून राहिला. मायले झाबऱ्या कुठे आहे? उंदळल्या वानाचा कुठे आहे? चांगलं बोला त्याला आता. चांगलं शिवाय द्या उधळा त्याची आता. आपल्या बकऱ्या त्यानं अटी आणल्या. किती गाव पायदणी घातला आपण ना. याला विचारू दे त्याला विचारू दे. बकऱ्या दिसल्या का आमच्या? इकडे गेल्या का तिकडे गेल्या का? पहा ना बकऱ्या कुठे निघल्या तर चोट्ट्याजवळ. नो आता चांगलं बोलतो ना. झाबऱ्या वानाच्या इकडे रे बाहेर आहे ना. कुठे असतो तर मरण ठी वाडग्यात चोट्टे कामं करतं काय रे? लोकांच्या बकऱ्या चोरतं का साले? दानत नाही घ्यायची तर चोट्ट्या वानाच्या. चांगलं शिवाय द्या त्याला आता. सोडूच नका त्याला. काय लोक असतील तर असो बापा. दुसऱ्याच्या वाडग्यातल्या बकऱ्या आणतात आणि आपल्या वाडग्यात बांधून ठेवतात.
जराशी काही वाटत नाही अक्कल जरा मनाची. चोट्ट्या छाबऱ्या येणं बाहेर येणार रे ओ बाहेर येणं. काय झालं बाबा शिवलाल भाऊ, काय बोलून काय राहिले बाबा? हा, चोट्ट्या आणि गिट्ट्या करून राहिले तुम्ही, काय झालं? टनगिट्ट्या करून यायचं काय तर भामट्या सुत्राच्या माया बकऱ्या आणल्या तुला दिसायचं आपल्या गाडी हा वाडग्यात. हा ह्या माया बकऱ्यात बाबू, हा माया बकऱ्या मुकड्या देऊन टाक मला माय. काय कोणत्या बकऱ्या तुमच्या? तोंडुन्या सपन पडलं काय तुम्हाला? हा, खप नोटा मोजल्या मी यायच्या, इकत आणल्या मी इकत. हा, बकऱ्या मायात. हा, का झपीत आणलं अजून बकऱ्या इकत झपीत? काय राजा शिवलाल हो, तुमचं काम कसं आहे? उडगोंड्या सूट राजा घेणं देणं राजा. आळ लावत राहायचा लोकांवर. काय बघा, मारलीच नाही सकाळी मारला वाटते कट, चोळली वाटते. चोळली रे हो, कोण चोळली? चोट्टे हो. हा डुबऱ्या तू बी आहेस काय सोबत? दोघे चोट्टे जाणार तुम्ही सायाज हो, लोकांच्या बकऱ्या चोरता. हा, माया बकऱ्या मुकड्या देऊन टाका तुला सांगून राहिलो मी. हा चोट्ट्या, तुम्ही काय प्रेमाने बोलून राहिले त्याच्यासोबत? मारा ना गपके, आपल्या बकऱ्या घेऊन जाऊ आपण. असे कसे आणले ना बकऱ्या, पाहू ना कसे देत नाहीत तर. काय गपकेन गिपकेन चोट्टेन गिट्टे काय बोलून काय राहील तुम्ही? दोघे नवरा बायकोला भान आहे की नाही काही? की दोघेने मारला अर्धा क्वार्टर. हा, लोकांच्या बकऱ्या चोट्टेन गिट्टे करून राहिले. अरे म्या इकत आणल्या बकऱ्या, तुम्ही काही बोलून राहिले, भाजून राहिले कुकडच्या उकडे दोघे नवरा बायको. वड्या तुला सांगाच लागते गड्या. माझर चोदा माया बकऱ्या आणल्या तू नडीसा कोणल्या? काल इकत आणल्या म्या वाडग्यात ठेवल्या. हा, तू म्हणतो की तू ना आणल्या? हा साया, खोटा बोलतं का रे? खोट्या खाणीचे. काय शिवलाल भाऊ, काय धंदा लावला हा तुम्ही? फालतू माझं नाणं लावलं घेणं देणं. राजा आम्ही कष्टाचा ठामाचा पैसा राजा आम्ही इकत आणल्या हो बकऱ्या ह्या 1.5 लाखाच्या. इकत आणल्यानं रात्री चोरून. हा चोट्टे हो, मा वाडग्यातून बकऱ्या आणल्या चोरून तुम्ही ना. आणि मला आता शांतपणा शिकवून राहिले का? मग कोड्यान माया बकऱ्या देऊन टाक. झाबऱ्या तुला सांगून राहिलो, अगोपणा करू नको. हा, म्या माय लय नुकसान होईल याच्यामध्ये. मी काय बोलून राहिले त्याच्यासोबत? घ्या ना आपल्या बकऱ्या, चला ना घरी. त्याचं ऐकून राहिले मोठं चोट्टा. हो बाई काय बोलून काय राहिली तू? हा, नोटा मोजल्या म्हटलं म्या नोटा. हा, बकऱ्या हात लावून नका बा. मग सांगतो तुम्हाला काय आहे. दोघं नवरा बायकोले आपण म्हणतो गावातला काम आहे, काय भांडणं खरा? तुम्ही तर आधी उपट आहे बाबा, दोघे नवरा बायको. आदे उपट रे, काय आदे उपट? खरं आहे ते आहे. हा, आमच्या बकऱ्या आले का इकडे वाडग्यात आणून त्या कोंडून ठेवल्या आणि आम्हाला भरून दादागिरी दाखवून राहिला. हा चोट्टे, भाऊ माणूस बोला ना, असं नवा बोलू ना. चोट्ट्यान गिट्ट्या ना करून आम्ही काय कोणा चोरे काम केले नाहीत काही, इकत आणल्या ना आम्ही. चला मित्र, इथपर्यंत आणून ठेवला आता. उद्या पाहू आपण. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा.